आमचे मामा मामी अपघातात मरण पावले, त्यामुळे त्यांची मुलगी कोमल आमच्यासोबत राहायला आली. ती आली तेव्हा माझी वहिनी आणि बहिणी काहीच काम करत नव्हत्या आणि आरामात झोपत होत्या. कोमल टेरेसवरच्या चुलीवर 15 लोकांसाठी पोळ्या बनवायची, त्यामुळे तिला खूपच त्रास व्हायचा. तेव्हा मी वहिनीला म्हणालो की तिला कामात मदत करत जा. तर त्या म्हणाल्या, कोमल आम्हाला काही काम करू देत नाही. हे ऐकून कोमल डोळ्यातून अश्रू आणून म्हणाली की मीच त्यांना काही काम करू देत नाही. एक दिवस तिची तब्येत खराब होती, म्हणून मी विचार केला की कोमलला मदत करू. म्हणून मी टेरेसवर गेलो आणि समोरचं दृश्य पाहून माझे तर भानच हरपले, कारण टेरेसवर तर आमचे मामा मामी गावातच राहायचे. ते आईला भेटायला शहरात येत होते. तेव्हा त्यांच्या ट्रेनचा मोठा अपघात झाला, ज्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. त्या अपघातात मामा मामीही मृत्युमुखी पडले. मामा मामींची एकुलती एक मुलगी कोमल होती. माझे आई आणि बाबा त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी गावाला गेले होते, पण जेव्हा परत आले तेव्हा सोबत कोमलही होती. ती माझ्यापेक्षा कदाचित 1 वर्षांनी मोठी होती. ती 18 वर्षाची होती आणि मी 17 वर्षाचा होतो. तिच्या हातात एक छोटीशी बॅग होती आणि ती हुंदके देऊन रडत होती. वारंवार आईच्या गळ्यात पडून विचारत होती की आत्या, माझे मम्मी पप्पा मला असे एकटे का सोडून गेले. पण माझ्या आईने तिला धीर देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्या वहिनीने तिला जेवण आणि पाणी दिलं होतं, पण ती दुःखाने इतकी निढाल झाली होती की काहीही खाऊ शकत नव्हती. तिला पाहून मला खूप वाईट वाटत होतं, पण मी फक्त काही सहानुभूतीचे शब्द बोलू शकलो. माझे 2 भाऊ होते जे लग्न झालेले होते. 2 बहिणीही होत्या. एकीचं लग्न झालं होतं आणि एक अजून अविवाहित होती. आई तिच्यासाठी स्थळे पाहत होती. मी सगळ्यात लहान होतो. काही दिवस तर कोमलला सगळे धीर देत होते, पण नंतर वहिनी म्हणायला लागल्या की यामुळे तू सतत दुःखात राहशील, तुला घराच्या कामामध्ये व्यस्त ठेवायला हवं. ती म्हणाली की मी गावात शिकत होते आणि आमच्या गावात कॉलेजही होतं, पण कुणाचंही तिच्या या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. वहिनी म्हणायला लागल्या, शिकून तुला काय करायचं आहे, शेवटी घराची कामं तर करायचीच आहेत. माझी आई म्हणाली की माझ्या दोन्ही मुली 10वीपर्यंत शिकलेल्या आहेत. एका मुलीचं मी लग्न लावून दिलं, आता दुसऱ्या मुलीसाठी देखील स्थळ बघत आहे. आमच्याकडे फारसं शिक्षणाला महत्त्व नव्हतं. मुलींनी फक्त घरकामच शिकायला हवं. कोमल यावर शांत झाली, पण तिला बघून मला जाणवलं की तिला शिकण्याची खूप इच्छा होती. मी माझ्या आईला म्हटलं, तिला शिकू द्या. जर मामा मामी जिवंत असते तर नक्की तिला शिक्षण दिलं असतं. माझी आई मला रागवायला लागली आणि म्हणाली, अरे मुलींना कुठे शिकून नोकरी करायची आहे. 10वी 14वी किंवा 16वी शिकल्या तरी घरकामच करायचं आहे. तुला अजून याबद्दल काही कळणार नाही. आईचं बोलणं ऐकून मी गप्प झालो. हळूहळू घरातील सर्व कामं कोमल करू लागली. माझ्या वहिनीने तिच्यावर हुकूमत गाजवायला सुरुवात केली. म्हणायच्या की कोमल, पीठ चांगले मळून घे. दुसरी म्हणायची, चपातीसोबत भातही तयार कर. माझी बहीण म्हणाली की संध्याकाळच्या चहाची जबाबदारी देखील कोमलवर टाकूया, कारण ती खूप चांगला चहा बनवते. उन्हाळ्याची सुरुवात झाली होती आणि आमची चूल छतावर बनवली होती. 2 वेळच्या जेवणाची जबाबदारी देखील कोमलवर होती. ती पीठ मळून छतावर जायची, 2 तासांनी परत यायची, तर थकलेली असायची. खाली आल्यावर सगळ्यांना जेवण वाढावे लागायचे. सगळेजण जेवून आपापल्या खोल्यामध्ये निघून जायचे. ती सगळ्यांचे उरलेले भांडे उचलून किचनमध्ये ठेवून धुवायची. भांडी धुवून थोडी फ्री होईपर्यंत बाबा तिला म्हणायचे, कोमल बेटा, जरा चहा बनव. ती बाबांना चहा बनवून देत असे. सगळ्यांच्या गाद्या अंथरून टाकेपर्यंत रात्रीचे 12 वाजायचे. मग कुठे तिला झोपायला मिळायचे. सकाळी मी कॉलेजला जायला उठायचो, तर तीच मला नाश्ता करून देत असे. बाकी सगळेजण झोपलेले असायचे. एकदा कोमल मला म्हणाली, तुझे काही जुने पुस्तके मला दे. मी म्हटलं, तू काय करणार आहेस. तर ती म्हणाली, मला शिकायचं आहे. मी म्हटलं, तुझ्याकडे शिकायला वेळ आहे का. तर ती म्हणाली, मी थोडा वेळ काढेन, बस तू तुझे जुने पुस्तकं मला दे. मी तिला माझे जुने पुस्तके दिले, पण माझ्या वहिनीने तिला 1 मिनिट देखील बसू दिलं नाही. एवढंच नाही तर ती तिच्या मुलांचे फीडर देखील कोमलला बनवायला सांगायची. मला आश्चर्य वाटायचं की आई पण त्यांना थांबवत नव्हती किंवा काही बोलत नव्हती. एकदा माझ्या बहिणीला पाहण्यासाठी काही लोक आले होते, पण त्यांनी कोमलला पाहिलं आणि माझ्या बहिणीऐवजी कोमलचं स्थळ मागायला लागले. हे बघून माझ्या आईला खूप वाईट वाटलं आणि माझी बहीण रागाने कपाळावर आट्या घालून कोमलला वाईट साईड बोलू लागली आणि आईला सांगू लागली की ही मुद्दामहून त्या लोकांसमोर आली होती, म्हणजे आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करू शकेल. आई, जोपर्यंत ही घरात आहे मला वाटत नाही की माझं लग्न होईल. मी तिथेच बसून माझ्या नोट्स तयार करत होतो.
मी म्हणालो, ताई, देवाचं तरी धाक बाळग, का बिचाऱ्या मुलीवर आरोप करत आहे? माझ्यासमोर तू स्वतःच तिला सांगितलं होतं की चहा घेऊन आते, आणि आता जर त्यांना कोमल आवडली आहे तर तू तिच्यावर आरोप करत आहेस. हे ऐकून ताई माझ्यावर रागावली आणि म्हणाली, तू गप्प बस, तुला काय माहीत आहे की ही किती चतुर आहे. ही चांगला मेकअप करून डोळ्यात मोठं काजळ लावून त्या लोकांसमोर आली होती. मी म्हणालो, ताई, घरात जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा सगळेच तयार होतात. वहिनींनी पण मेकअप केला होता ना? हे ऐकून ताईला अजून राग आला आणि ती म्हणाली, तू का बायकांच्या मध्ये बोलतोस? तुला या मुलींचं काहीच माहिती नाही. तर आई म्हणाली, तू गप्प राहू शकत नाहीस का? असो, जोपर्यंत सानियाचं लग्न होत नाही मी या कोमलचं लग्न थोडीच करणार आहे. माझा मोठा भाऊ म्हणाला, काय गरज आहे हिचं लग्न करण्याची? 3-4 वर्ष असंच राहू दे, आधी घरातले कामकाज शिकू दे. याच काळात माझी मोठी बहीण प्रेग्नेंट झाली. तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवलं. माझी बहीण पलंगावरून पाय देखील खाली ठेवत नव्हती. पाणी देखील कोमललाच तिच्या पलंगावर मागवत होती. म्हणायची, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे आणि मी इथे आराम करण्यासाठी आले आहे. कोमल दिवसभर सगळ्यांभोवती भिरभिरत राहायची. आई म्हणायची, माझ्या पायांची मालिश कर. कधी मोठी बहीण म्हणायची, माझं डोकं दाब, खूप दुखतंय. कधी वहिनी म्हणायच्या, कोमल, तुझा भाऊ येणार आहे, अजून रोट्या बनवल्या नाहीत का? किती आळशी आहेस तू. प्रत्येकजण कोमलला बोल लावत आणि काम करायला लावत असे. एकदा मी झोपलेलो होतो तेव्हा अचानक रात्री मला हुंदक्याचा आवाज येऊ लागला. मी उठून बसलो. पाहिलं तर कोमलची चारपाई रिकामी होती. मी हुंदक्यांचा माग काढत स्टोर रूमपर्यंत पोचलो तर पाहिलं की ती पुस्तकांसोबत मेणबत्ती पेटून रडत होती. मी म्हटलं, तू यावेळी इथे काय करत आहेस? झोपायचं नाही का? ती म्हणाली, माझं सगळं शरीर खूप दुखतंय, मला झोप येत नव्हती. मी म्हटलं, मग पुस्तक घेऊन का बसली आहेस? ती म्हणाली, दिवसभर मला वेळच मिळत नाही, म्हणून विचार केला की थोडं वाचू, पण डोकं दुखतंय आणि शरीर देखील ठणकत आहे. तिचा चेहरा खूप उतरलेला होता. मी तिच्या कपाळावर हात ठेवला तर ती तापाने फणफणत होती. मी तिला म्हटलं, तुला तर खूप ताप आहे. ती म्हणाली, कदाचित यामुळेच माझ्या शरीरात खूप दुखतंय, थंडी देखील वाजत आहे. मी फ्रीज उघडला आणि तिथून दुधाचा एक ग्लास काढला आणि ते गरम करून कोमलला दिलं. हे पाहून ती मला काही काळ एकटक पाहत राहिली आणि म्हणाली, आई सकाळी ओरडतील की दूध कोणी पाहिलं. मी म्हटलं, मी आईला सांगेन की मी दिलं होतं, यावेळी तुला त्याची गरज आहे. मी तिला दूध पिण्यास सांगितलं आणि सोबत एक तापाची गोळी देखील दिली. ती गोळी खाऊन झोपली. मी सकाळी कोमलला आवाज दिला पण ती तापामुळे उठू शकली नाही. मी माझ्या कॉलेजला गेलो. जेव्हा मी कॉलेजमधून परतलो तेव्हा ती भांडी घासत होती. ते पाहून मला फार वाईट वाटलं. ती भांडी घासत असताना वारंवार आपल्या ओल्या हातांनी आपल्या डोळ्यांचे अश्रू पुसत होती. मी म्हटलं, तू इथे काय करत आहेस? तुला तर ताप आहे. ती म्हणाली, काय फरक पडतो, काम तर करावंच लागणार ना. मी म्हणालो, का फरक पडतो? घरात जर कोणी आजारी असला तर तो काम करत नाही, तू का करतेस? चल उठ. मी तिच्या साबणाने भरलेल्या हातांवर पाणी टाकलं. तिचा हात धरून तिला चारपाईवर झोपवलं. जेव्हा माझ्या वहिनीने पाहिलं तेव्हा म्हणाली, तू हिला या बिछाण्यावर का झोपवत आहेस? मी म्हटलं, वहिनी, तुला दिसत नाही का कोमलला खूप ताप आहे? तर ती म्हणाली, तुला खूप सहानुभूती येते. मी म्हटलं, जेव्हा तुला दिसत नाही तेव्हा मला सहानुभूती करावीच लागते ना. जेव्हा तुला ताप येतो तेव्हा तूही तुझ्या खोलीतून बाहेर पडत नाहीस. माझं ऐकून ती म्हणाली, ह्या मुलीसाठी तुझी खूप जीभ चालते. तर मी म्हणालो, होय. काही वेळानेच माझी मोठी बहीण कोमलला हाक देऊ लागली. ती म्हणाली, कोमल, बहिरी झाली आहेस का? माझा आवाज ऐकू येत नाही का? माझा नाश्ता तयार कर आणि दे. मी माझ्या मोठ्या बहिणीच्या खोलीत गेलो. ती फोनवर तिच्या नवऱ्याशी बोलत होती. मी म्हणालो, आता तुला कोणता आजार आहे जे तू स्वतःसाठी चहा बनवू शकत नाहीस? ती म्हणाली, तुला माहीत नाही का मी प्रेग्नेंट आहे? मी म्हटलं, प्रेग्नेंट असणं आजार नाही. प्रेग्नेंट खूप महिला असतात. किंबहुना लग्नानंतर बहुतेक महिला प्रेग्नेंट होतात तर घरातील कामं सोडून बिछाण्यावर बसून राहतात का? माझं ऐकून मोठी बहीण म्हणाली, आजकाल तुझी जास्त जीभ चालू लागली आहे. निघून जा इथून आणि कोमलला सांग की माझा नाश्ता बनवून दे. मी म्हणालो, ती तुझी नोकर नाही. कोमलला आज खूप ताप आहे. तुम्हाला तिचं काहीही समजत नाही का? तेवढ्यात आई तिथे आली. ती म्हणाली, तुला का तिचा एवढा पुळका आहे? सकाळी मी तिला नाश्ता आणि औषधं दिली आहेत. तिचा ताप कमी झाला आहे. ती तापाचं कारण सांगून झोपली आहे आणि तू जास्त तिला सहानुभूती दाखवू नकोस.
आई मला उलट ओरडू लागली. माझी मोठी बहीण म्हणाली, आई, याला जरा सांभाळून ठेव. ह्याला तिच्यावर खूप सहानुभूती आहे. ती कोमल खूप चालाक आहे. ह्याला तिच्या आरामध्ये फसवत आहे. मी म्हणालो, ताई, काहीतरी विचारपूर्वक बोल. घरात मी लहान आहे म्हणून माझ्या कोणत्याही बोलण्याला महत्त्व दिलं जात नाही, ते मी समजू शकतो. पण इतकं खोटं मी सहन करू शकत नाही. इतक्या तापात कोमलला सगळी कामं करावी लागली. धुणी, भांडी इथपर्यंत की चुलीवर पोळ्याही तिच्याच हातून करून घेतल्या. रात्री जेव्हा ती पोळ्या करण्यासाठी वर गेली तेव्हा ती थकून चूर झाली होती. तापामुळे तिच्या डोळ्यातून पुन्हा पुन्हा पाणी येत होतं. कदाचित ती रडत होती. नक्कीच ती आपल्या नशिबाला दोष देत असावी की जर तिचे आईवडील आज जिवंत असते तर कधीही तिच्या आयुष्यात एवढं दुःख आलं नसतं. मामा मामी तिची खूप काळजी घेत होते. ती आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांच्या प्रेमाची हक्कदार होती. मला आठवायला लागलं की मामा मामी कोमलवर किती प्रेम करायचे. एक खोल थंड श्वास घेत मी विचार केला की मला छतावर जाऊन तिची मदत करायला हवी आणि तिच्यावर कुणी दयाही दाखवत नव्हतं. पण जसं मी वर गेलो तसं समोरचं दृश्य पाहून माझे भानच हरपले. कारण कोमल चुलीजवळ बेशुद्ध पडली होती. हे पाहून मी धावतच तिच्याजवळ पोचलो. पाहिलं तर तव्यावर पोळी जळून गेली होती. मी कोमल कोमल म्हणत तिला उठवू लागलो, पण ती शुद्धीत नव्हती. मी टेरेसवरून खाली पाहून आईला हाक मारली. माझ्या बहिणीला पण आवाज दिला. सगळे टेरेसवर आले. कोमल बेशुद्ध पडलेली पाहून सगळेच घाबरले. कुणी तिच्यावर पाण्याची सपके मारत होतं तर कुणी काही करत होतं, पण तिला शुद्ध येत नव्हती. फक्त आई आणि वहिनी खूप कष्टाने तिला उठवून खाली घेऊन गेल्या. तिला एका खाटेवर बसवलं. ती तापाने थरथरत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वारंवार ती आईवडिलांना हाक मारत होती. ती म्हणाली की तुम्ही मला एकटीला का सोडून गेलात? मला पण तुमच्यासोबत घेऊन जायचं होतं. तिची अवस्था पाहून माझे डोळे पाणावले. मला तिच्यावर खूप दया येत होती, पण माझ्या घरच्यांच्या मनात अजूनही तिच्याबद्दल कुठलीही दया नव्हती. सकाळ होताच आईने तिला सांगितलं की तयार हो, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. काही दिवस डॉक्टरांच्या औषधामुळे ती हळूहळू बरी होऊ लागली, पण पुन्हा सगळी कामं तिच्यावर येऊ लागली. वेळ काहीसा असाच जात होता. छोट्या बहिणीसाठी आलेले सगळे लग्नाचे प्रस्ताव कोमलला पाहून कोमलसाठीच प्रस्ताव ठेवायचे. खूप चांगल्या घरातून प्रस्ताव आले होते, पण माझ्या आईची तीच जिद्द होती की ती कोमलचं पहिलं लग्न करणार नाही. माझी मोठी बहीण तिच्या घरी गेली होती. या दिवसात एक मुलगा दीदीला पण पसंत झाला. काही दिवसांनी माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं. माझी आई खूप आनंदी होती आणि लग्नाच्या तयारीत गुंतली होती. सगळी तयारी कोमलच करत होती. तिचे जोडेसुद्धा तिने शिवले होते. कपड्यांवर कढाईसुद्धा आईने तिच्याकडून करवून घेतली होती. मला तिच्यावर खूप दया येत होती. आता तर तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसायला लागली होती. चेहऱ्याचा रंगही पूर्णपणे पिवळा पडला होता. माहीत नाही अजून किती दिवस तिच्यावर अत्याचार होणार होते. मी हे सगळं नाईलाजाने सहन करत होतो. मला माहीत नव्हतं कधी मी तिच्या प्रेमात पडलो आणि तिच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली. ती मला चांगली वाटायला लागली. माझ्या मनात तिच्यासाठी असलेली सहानुभूती कधी प्रेमात बदलली ते मला कळलंच नाही. जरी ती माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी होती तरी मी तिच्यावर प्रेम करू लागलो. मी फक्त याची वाट पाहत होतो की मी कधी माझं शिक्षण पूर्ण करतो आणि नोकरीला लागतो आणि मग बाबांना सांगतो की माझं लग्न कोमलसोबत लावून द्या. माझं शिक्षण संपल्यानंतर मला नोकरी मिळाली. माझ्या गावापासून थोडं दूर माझं ऑफिस होतं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी ऑफिस बंद झाल्यानंतर रात्री घरी परत यायचो. एकदा जेव्हा मी घरी आलो तेव्हा आईने मिठाई माझ्या तोंडात घातली. ती म्हणाली, आनंदाची बातमी आहे, कोमलचं लग्न ठरलं आहे. हे ऐकून मला ती मिठाई विषासारखी वाटू लागली. असं वाटलं की कुणीतरी माझं तोंड कडू केलं आहे. मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो, पण मी शांत राहिलो कारण तिचं लग्न ठरलेलं होतं. मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मला समजलं की ज्याच्याशी तिचं लग्न ठरवलं होतं तो 55 वर्षाचा म्हातारा होता. त्याची बायको मेली होती. त्याची मुलं पण मोठी होती आणि लग्न झालेली होती आणि त्याला आता सांभाळणारं कोणी नव्हतं. म्हणूनच त्याचं दुसरं लग्न करायचं होतं. माझ्या आईने कोमलचं लग्न त्याच्याशी ठरवलं होतं. ती रात्री स्टोअर रूममध्ये खूप रडत होती. मी देखील खूप त्रस्त होतो. पण जेव्हा मी स्टोअर रूममध्ये गेलो तेव्हा ती मला पाहून अजूनच रडू लागली. ती म्हणाली, समीर, मला इथे लग्न करायचं नाही. मी म्हटलं की तू रडू नकोस, मी तुझ्यासाठी काहीतरी नक्कीच करेन. मी सकाळी आईशी बोलेन. पण ती म्हणाली की
कसंही करून तू माझं लग्न मोडून टाक, मला इथे लग्न करायचं नाही. सकाळी मी हे माझ्या आईला सांगितल्यावर ती मला ओरडू लागली, म्हणाली की तू घरगुती बाबींपासून दूर राहा. मी म्हणालो, कोमलमध्ये अशी कोणती वाईट गोष्ट आहे की तू तिचं लग्न एका म्हाताऱ्याशी ठरवलं आहे. ती म्हणाली की अनाथ मुलींची अशीच लग्न होतात. त्या म्हाताऱ्याने काही विरोध केला नाही, कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्याला हुंडाही नको आहे. आम्ही त्याला इतका हुंडा कुठून देणार. मी म्हटलं, जेव्हा तुम्ही दोन्ही बहिणींना हुंडा देऊ शकता तर कोमलसाठी का नाही. माझी आई म्हणाली की तुला या मुलींबद्दल इतकी सहानुभूती का वाटते. तू तिची बरोबरी तुझ्या बहिणीशी करतोस. तुझ्या बहिणीचे आईवडील अजून जिवंत आहेत म्हणून त्यांना हुंडा दिला आहे. त्यांच्या लग्नाचा मोठा उत्सव केला आहे, पण कोमलचे आईवडील जिवंत नाहीत. मी म्हणालो की कोमलच्या वाट्याला आलेली जमीन कुणाच्या ताब्यात आहे. माझ्या प्रश्नावर माझ्या आईने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणालो की नक्कीच पप्पा आणि तुमच्याकडेच असेल. तुम्ही ती विकून तिचं लग्न चांगल्या ठिकाणी करू शकता आणि त्या पैशातून तिचा हुंडा देखील देऊ शकता. माझी आई म्हणाली की ते सर्व विकून आम्ही पैसे आपल्याजवळ ठेवले आहे. ती कित्येक वर्षापासून आपल्या घरी राहते, खात पित आहे. तिचं जीवन सुखाने जात आहे, तर यासाठी खर्च होत नाही का. हे ऐकून मला माझ्या आईची विचारसरणी बघून दुःख झालं. मी म्हणालो की ती 2 रोट्या जी ती या घरात खात आहे त्यासाठी खूप मेहनत करते. घरातील सगळं काम तिने सांभाळलं आहे. तिच्या वाट्याची जमीन आणि पैशाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. जर तुम्हाला कोमलला हुंडा देण्याची कितीही अडचण असेल तर असं करा की माझं लग्न कोमलशी लावून द्या. तुम्हाला हुंडा देखील द्यावा लागणार नाही. हे ऐकून माझी आई मला ओरडू लागली, म्हणाली की मी तुझं लग्न अनाथ मुलीशी का करू. मी म्हणालो, जर तुम्ही सरळ पद्धतीने नाही केलं तर मी जबरदस्तीने तिच्याशी लग्न करीन, कारण तीही बालिग आहे आणि मीही बालिग आहे. ही गोष्ट मी बाबांनाही सांगितली होती. माझ्या बाबांना यावर काहीच आक्षेप नव्हता. वहिनींनी देखील माझ्या आईला राजी केलं की चांगलं आहे की कोमल सगळं आयुष्य आपल्या इथे मोलकरणीसारखं काम करेल, पण तिला माहीत नव्हतं की पुढे माझा काय इरादा आहे. माझ्या बाबांनी जेव्हा माझं लग्न कोमलशी लावलं तेव्हा कोमल मला आश्चर्याने पाहू लागली होती. आता ती माझ्याशी कमी बोलायची. मला पाहताच ती आपल्या स्टोर रूममध्ये जायची. 1 महिन्यानंतर माझ्या बाबांनी माझं लग्न तिच्याशी लावलं. त्या दिवसात मला एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. लग्नाच्या रात्री कोमल खूप शांत आणि नर्वस होती. नुसता हाच विचार करत होती की तू माझ्याशी लग्न का केलं. मी तर तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मी म्हटलं, तर काय झालं, आपलं लग्न होऊ शकतं. ती म्हणाली, कदाचित तू माझ्यावर सहानुभूती म्हणून हे लग्न केलं आहेस. मी म्हणालो, मी असं का करू. तू खूप सुंदर आहेस आणि खूप चांगली आहेस. त्यावर ती म्हणाली, जर मोठ्या बाबांनी ऐकलं नसतं तर तू काय केलं असतं. मी म्हणालो की त्यांना अधिक समजावण्याचा प्रयत्न केला असता आणि जर तरीही त्यांनी ऐकलं नसतं तर मी तुझा हात धरून तुला कोर्टात नेऊन लग्न केलं असतं. मग सगळ्यांना मानावंच लागलं असतं. माझं बोलणं ऐकून ती पहिल्यांदा हसली होती. मी पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं होतं. ती म्हणाली की खरंच तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस का. मी म्हणालो, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि करत राहीन. ती म्हणाली, पण माझं आयुष्य तर तसंच राहणार आहे. तुला माहीत आहे वहिनी काय म्हणत होती की आता कोमल आमच्या घरातच राहील आणि आयुष्यभर आमची सेवा करेल आणि समीर शहरात नोकरी करेल. मी म्हणालो, त्यांना जे बोलायचं ते बोलू दे. मी माझं ठरवलंय, मी तेच करीन. लग्नानंतर 1 महिन्यापर्यंत मी काहीही बोललो नाही. लग्नानंतर फक्त 2 दिवस कोमलचे लाड पुरवले गेले होते. त्यानंतर तिला पूर्वीप्रमाणे कामाला लावलं. 1 महिन्यानंतर मी बाबाला म्हणालो की शहरात जिथे माझी नोकरी लागली आहे तिथून रोज रोज इथे येणं माझ्यासाठी कठीण आहे. मी खूप थकून जातो आणि उशीरही होतो. तर माझी आई म्हणाली की ठीक आहे, तू आठवड्यातून एकदा चक्कर मारत जा. मी म्हणालो, नाही आई, आठवड्यातून एकदा येणंही कठीण आहे. मी फक्त महिन्यातून 1-2दा येऊ शकतो. आई म्हणाली की ठीक आहे, तुला नोकरी करायची आहे तर तेवढं तर करावंच लागेल. मी म्हणालो की मला माझ्या बायकोला पण सोबत घेऊन जायचं आहे. यावर आईने नाही तर संपूर्ण घराने विरोध केला, पण मी कुणाचाही विरोध ऐकला नाही. मी जबरदस्तीने कोमलला शहरात घेऊन गेलो. ती खूप खुश होती. आमचं छोटंसं घर होतं. कोमलने ते छान सजवलं होतं. ती मला म्हणायची की समीर, तू माझं आयुष्य स्वर्ग केलं आहेस. पण खरं तर तिनेच माझं आयुष्य स्वर्ग केलं होतं. ती माझी खूप काळजी घ्यायची, माझ्यावर खूप प्रेम करायची.
माझ्या मते पुरुषाने आपल्या पत्नीसाठी असं एक पाऊल उचलायलाच हवं, यात काही हरकत नाही. तर मित्रांनो, या गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा, ज्यामुळे नवीन गोष्टीचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील. धन्यवाद.